मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। प्रवरा साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटींचा अपहार केल्याचा आरोप। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। 1 रुपयामध्ये विम्याची योजना अखेर गुंडाळली। राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू होणार। चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानं घेतला निर्णय। भाजपच्या मनमाड शहराध्यक्षपदी संदीप नरवणेंची फेरनिवड। नरवणेंकडून महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन। कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा। पुण्यामधल्या रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये रामेश्वर पॅनलचा एकतर्फी विजय। बाळासाहेब हगवणेंच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला। रामेश्वर पॅनलच्या सदस्यांकडून जल्लोष साजरा। सातारा जिल्ह्यामधील दहिवडी नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांकडून नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव। प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या उपस्थितीमध्ये विशेष सभेचं आयोजन। 14 नगरसेवकांनी विरोधात मत दर्शवल्यानं पदावरून पायउतार व्हावं लागलं। आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा। ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय। 6000 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश देणार। निवासी शाळांमध्ये 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देणार। स्पर्धा परीक्षा सैन्य भरतीसाठी मूलभूत प्रशिक्षण देणार। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनासाठी जाणार। मुंबईमध्ये आमरण उपोषण होणार। मनोज जरांगे यांची माहिती। बुलडाण्यामधल्या दिशा समितीच्या बैठकीमध्ये प्रतापराव जाधवांकडून केंद्राच्या योजनांचा आढावा। सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे जाधवांचे बैठकीमध्ये निर्देश। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। माढ्यामध्ये विकास कामावरून आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवाद। बबनराव शिंदेंनी काम मंजूर केलं म्हणत कार्यकर्त्यांकडून विकास कामांचा नारळ, तर बबनराव शिंदे समर्थकांचा बालिशपणा सुरू असल्याची अभिजित पाटलांची टीका। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 405 पाकिस्तानी सिंधी समाजाच्या नागरिकांचं वास्तव्य। जिल्हा पोलीस दलाच्या पडताळणीमध्ये माहिती समोर। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत 6 पाकिस्तानी हिंदू नागरिक। सर्व नागरिकांकडे दीर्घकालीन व्हिसा असल्यानं भारतामध्ये राहू शकतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 56 पाकिस्तानी नागरिक। शहर आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य। 56 नागरिकांपैकी कुणीही परत जाणार नसल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर शहरामधील सर्वात मोठ्या घाटी रुग्णालयाला पाणी टंचाईचा मोठा फटका। घाटी रुग्णालयामध्ये प्रशासनाच्या वतीनं पाण्याची सुविधा करून देण्यात न आल्यानं नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावरून शरद पवार गट आक्रमक। छत्रपती संभाजीनगर पालिकेसमोर आंदोलन। चुन्याच्या डब्यांची माळ गळ्यामध्ये घालून आंदोलन। धाराशिवमधल्या कचरा डेपो हलवण्याच्या मागणीसाठी मवियाचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुर्गंधीयुक्त कचरा टाकून आंदोलन। कचरा डेपोचा प्रश्न न मिटल्यास पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा। बीडच्या माजलगावमधील टाकरवणमध्ये सुरू असलेल्या जलजीवनचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। तत्काळ कामामध्ये सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा। महाड इथे सुभेदार यांच्या घरी असलेली छत्रपती शिवरायांची कवड्याची माळ तुळजापूरमध्ये आणण्याची पुजाऱ्यांची मागणी। देशभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील माळ पाहता यावी यासाठी आवाहन। रत्नागिरी तालुक्यामधल्या नाणीज गावामध्ये वस्ती सुधारणा योजनेमधून बांधलेल्या पुलावरून आरोप प्रत्यारोप। पूल चुकीच्या जागी बांधल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप, तर योजनेमधील निधी योग्य जागी वापरल्याचा सरपंचाचा दावा। शिवपानंद शेतरस्ता समितीसाठी शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक। शेतकऱ्यांच्या अडचणी समजून त्वरित उपाययोजना करण्याचे तहसीलदार कार्यालयाकडून आश्वासन। वर्धा जिल्ह्यामधल्या भाजपचे माजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांचं दुःखद निधन। चेन्नई इथल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 64व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी नगरपालिकेतर्फे बॅनर हटाव मोहीम। शांतता समितीची बैठकीमध्ये झाल्यानंतर शहरातील बॅनर हटवले। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे बंधू उदयसिंह पाटलांकडून डॉक्टरांना मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। डॉक्टरांना येण्यासाठी उशीर झाल्यानं मारहाण, सूत्रांची माहिती। परभणीमध्ये 4 आणि 5 मे रोजी काँग्रेसची सद्भावना यात्रा। नांदेडमध्ये काँग्रेस कार्यालयामध्ये मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। नाशिक महापालिकेच्या 284 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार। निविदा प्रक्रियेमध्ये 4 मक्तेदार पात्र ठरल्यानं योजनेचा मार्ग मोकळा। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचं उद्घाटन। उत्तम सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वितरण। जळगावच्या अमळनेरमध्ये 33 दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपायांचे रोपण। देवगिरी प्रांत केशव प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानानं खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते वितरण।
चंद्रपूरमध्ये संवाद प्रतिष्ठानच्या पुढाकारानं विदर्भातील सर्वात मोठ्या आधुनिक रक्तपेढीची मुहूर्तमेढ. रक्तपेढीच्या इमारत बांधकामाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न. 1 वर्षामध्ये इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन रुग्णांना सेवा मिळणार. पुण्याच्या बोर महाड मार्गावरील धुळीनं नागरिक हैराण. रस्त्याच्या कामामुळे हिरडोशी खोरे परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य. स्थानिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी. नाशिकमध्ये सिनेस्टाईल पद्धतीनं धूम ठोकलेल्या आरोपीला अटक. भद्रकाली पोलीस ठाण्यामधून फरार झाला होता आरोपी. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेमध्ये चोरट्यांचा डल्ला. माजी आमदारासह कार्यकर्त्यांच्या खिशातील पैसे चोरीला. शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये सीईटी परीक्षेमध्ये प्रश्न चुकीचे असल्याचा आरोप. गणिताच्या पेपरमध्ये 50 पैकी 20 ते 25 प्रश्न चुकीचे. विद्यार्थ्यांचा आरोप. परीक्षा पुन्हा घ्या. विद्यार्थी आणि पालकांची मागणी. वर्ध्यामध्ये विमाशी संघाची शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा. शिक्षक आमदारांच्या सभेमध्ये 12 प्रकरणं निकाली. नागपूरमध्ये संस्था चालकांकडून पत्नी मुलगा आणि सुनेची पात्रता नसताना शाळेमध्ये नियुक्ती. बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असताना नवी बाब समोर. संस्था चालकांकडून अधिकारांचा गैरवापर. महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस उद्या साजरा होणार. महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्लीमध्ये विविध कार्यक्रम साजरे होणार. महाराष्ट्र सदनामध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण होणार. साताऱ्याच्या माहुलीमध्ये महाराणी ताराराणी यांचे भव्य स्मारक उभारण्याचा शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा निर्णय. जिल्हाधिकारी कार्यालयामधील बैठकीमध्ये समाधीस्थळांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी पर्यटनाच्या दृष्टीनं विविध उपाययोजनेबाबत आढावा बैठक घेतली. आमदार किरण सावंतांकडून मिऱ्या नागपूर रस्त्याच्या कामाचा आढावा. रत्नागिरी ते आंबा घाट रस्त्याची पाहणी. पावसाळ्यापूर्वी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे सावंतांचे आदेश. एसटी महामंडळामधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन होणार. एसटी महामंडळाच्या नव्या पोर्टलची चाचणी सुरू. पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन बदल्या करण्यात येणार. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 22,515 कुणबी नोंदी सापडल्या. 1,41,733 प्रमाणपत्रांचं वाटप तर 5,606 प्रमाणपत्र प्रलंबित. हिंगोलीमध्ये 4,07,000 शिधापत्रिकाधारकांची केवायसी पूर्ण. 1,88,000 लाभार्थ्यांची केवायसी बाकी. लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचं प्रशासनाचं आवाहन. जालना जिल्ह्यामधल्या 40,000 लाडक्या बहिणींना महिन्याला 500 रुपये मिळणार. नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींच्या मदतीमध्ये कपात. रांजणगाव गणपती इथल्या अष्टविनायक महागणपती मंदिरामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त खास सजावट. हजारो आंब्याचा नैवेद्य दाखवत साकारली आकर्षक आरास. धुळ्यामध्ये आखाजी सणाचा उत्साह. संपूर्ण देशात अक्षय तृतीये साजरी होत असताना खानदेशात पूर्वजांचा स्मरण करत घागर भरत नैवेद्य दाखवून सण साजरा. नंदुरबार आणि खानदेशात अक्षय तृतीयेनिमित्त आखाजी सणाचा उत्साह. बाहेरगावी असलेले कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत साजरा करतात सण. सासूरवासणी माहेराला येऊन गीतांच्या आणि ओव्यांच्या माध्यमातून घेतात सणाचा आनंद. नाशिकच्या रविवार करंजामधील चांदीच्या गणपतीला 251 किलो आंब्याची आरास. अक्षय तृतीयेनिमित्त भाविकांकडून आंब्याचा नैवेद्य बाप्पाला अर्पण. नंदुरबार शहरामध्ये शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या सालगडी निवडण्याची अनोखी परंपरा. 90 किलोचा दगड उचलणाऱ्याला दिला जातो सर्वाधिक दाब. धाराशिवच्या उमरगामधील गुंजोटीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं लोकार्पण. बसवराज पाटील ज्ञानराज चौगुलेंच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण. रत्नागिरीमध्ये अक्षय हापूस आंब्याची आवक वाढली. स्थानिक बाजारामध्ये आंब्याची रेलचेल. 1 डझन हापूस आंब्याला 500 ते 700 रुपयांचा भाव. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या गणपतीपुळेमधील गणपतीला हापूस आंब्याची आरास. नागरिकांची दर्शनासाठी गर्दी. अक्षय तृतीयेनिमित्त सोलापुरातील मानाच्या कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्याची आरास. शेतकऱ्याचा राजा म्हणून कसबा गणपतीची ओळख. अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापुराची वाहन खरेदीला पसंती. शोरूम बाहेर गाडी घेण्यासाठी नागरिकांची लगबग. अक्षय तृतीयेनिमित्त धुळ्यामध्ये सोनं खरेदीचा उत्साह. सोन्याचे दर प्रति तोळा 96,000 रुपयांवर पोहोचले. नागरिकांची सराफा बाजारामध्ये सोनं खरेदीसाठी गर्दी. जळगावमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त चोपडा कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम. बीज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती. बारामती तालुक्यामधल्या करहा नदी कोरडी ठाक पडली. अक्षय तृतीयेनिमित्त पूर्वजांना नैवेद्य दाखवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोरड्या नदीच्या तीरावर ठेवला नैवेद्य. नांदेडमध्ये भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन. हनुमान टेकडी ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेमध्ये महिलांचा मोठा सहभाग. दिल्लीमध्ये इंडो फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 पुरस्कार सोहळा संपन्न.
इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे कॅन बायोसिस कंपनीचा विशेष पुरस्कारानं सन्मान. कॅन बायोसिसच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांनी फ्रान्सचे भारतामधील राजदूतांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल. उडीद मूग पिकांना शेतकऱ्यांची पसंती. 24,000 हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 14,000 कोटींची आवक. हळदीला 16,000चा भाव. नागपुरात आयपीएल मॅचवर जुगार खेळणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल. 2 लाखाचा मुद्देमाल जप्त. एमजद खान नावाच्या आरोपीला अटक. गोंदिया आगाराला 10 नवीन बस मिळणार. लांब पल्ल्यासाठी नवीन बसेस मिळणार असल्याची आगार प्रमुखांची माहिती. नवीन बसेसमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार. वर्ध्यामध्ये विहिरींच्या पाणी पातळीमध्ये घट. सिंचनावर परिणाम. उन्हाळी पीक, भाजीपाला, फळ उत्पादक चिंतेत. परभणी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई. येलदरी धरणामध्ये 56.76% पाणीसाठा उपलब्ध. धरणातून परभणी, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्याला पाणी पुरवठा. लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीच्या बागेचं नुकसान. 2,000 झाडं वादळी वाऱ्यामुळे पडली. प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. हिंगोलीच्या लिंबाळा मक्ता भागामध्ये पाईपलाईन फुटली. पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी. नगर परिषदेनं तत्काळ पाईपलाईन दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. धानाचे पोते अंगावर पडल्यानं ट्रक चालकाचा जागीच मृत्यू. भंडाऱ्याच्या मिटेवानी इथल्या धान खरेदी केंद्रावरील दुर्घटना. इतर 2 जखमी. नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये तरुण वाहून गेल्याची घटना. नदीमध्ये पाय घसरून पडल्यानं दुर्घटना घडली. अग्निशमन विभागाकडून तरुणाला शोधण्याचं काम सुरू. गोंदिया जिल्ह्यामधल्या कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज. 2,18,000 हेक्टरवर भात पिकासाठी कृषी विभागाचं नियोजन. जळगावच्या 40गावच्या वाघळीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतामधील मका आणि ठिबक जळून खाक. महसूल प्रशासनाकडून पंचनामा. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. जळगावच्या मुसाळमध्ये वृक्षांना आग लागल्याची घटना. तापमान वाढीमुळे झाडांना आग लागल्याचा अंदाज. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. मनमाडच्या पानेवाडीमध्ये टँकरमधून डिझेलची चोरी. अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. सेन्सर, लॉक आणि वायरिंग तोडून 2,000 लिटर डिझेलची चोरी. नागपुरात एका कुख्यात आरोपीला 32 ग्रॅम एमडीसह अटक. आरोपीकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. शेख नझीर असं आरोपीचं नाव. एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर अपघात. एसटी बसनं दुचाकीस्वाराला चिरडलं. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. महात्मा फुले पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतलं. माथाडी कामगार कायद्यासंदर्भात माथाडी कामगार आक्रमक. नवी मुंबईमध्ये फ्रूट मार्केटमध्ये इम्पोर्टच्या मालसोबत ड्रग्ज 100% येत असणार. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप.